नमस्कार मंडळी. पल्लवी फाउंडेशनचा झेंडा मराठीचा या मराठी भाषेच्या संवर्धनाचा आणि मराठी शाळांचा प्रचार प्रसार करण्याचा ध्यास घेणाऱ्या यूट्यूब चॅनेलच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण भेटणार आहोत एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला, ज्यांची ओळख एक प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकारी आणि स्वच्छता दूत अशी आहे. त्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त श्री रामदासजी कोकरे यांना. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील रिटेवाडी या पुनर्वसित झालेल्या गावच्या या सुपुत्राने शालेय शिक्षण अत्यंत कष्टाने वेळप्रसंगी अनवाणी शाळेत चालत जाऊन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पुणा येथे कृषी विषयामध्ये त्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केलं आहे. त्यांची गावासाठीची तळमळ बघून गावकऱ्यांनी त्यांना बिनविरोध सरपंच म्हणून निवडून देण्याचं ठरवलं. परंतु त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की सरपंच झालास तर तू फक्त एक गाव सुधारशील, तेच जर तू अधिकारी झालास तर तू अनेक गावं सुधारू शकशील. वडिलांचा हा सल्ला मनावर घेऊन त्यांनी स्पर्धा परीक्षा दिल्या आणि नंतर त्यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. नंतरच्या कालावधीमध्ये प्रशासकीय सेवेत मुख्याधिकारी म्हणून काम करताना त्यांनी अनेक गावं सुधारली आणि वडिलांनी जो सल्ला दिला होता तो योग्य होता हे दाखवूनही दिलं. मंडळी, कचरा गोळा करणाऱ्यांना आपण चक्क कचरेवाला म्हणतो, जेव्हा की कचरा आपण निर्माण करत असतो आणि कचरा गोळा करणारे असतात स्वच्छता दूत. सरांनी नेमकं हेच लक्षात घेतलं आणि घनकचरा व्यवस्थापनामध्ये त्यांनी स्वतःचा असा एक वेगळाच कोकरे पॅटर्न निर्माण केला. आपल्यापैकी फार थोड्या जणांना माहिती असेल की भारतातल्या मेघालय इथल्या खासी हिल्स भागामध्ये जिथे अपुऱ्या नागरी सुविधा आहेत, तिथे त्या गावामध्ये एक देखणं माऊलीनॉंग नावाचं गाव आहे, ज्याला आशियामध्ये गेले सतत काही वर्ष अतिशय स्वच्छ गाव आणि देखणं गाव म्हणून पुरस्कार प्राप्त होतोय. सरांनी ह्याच गावाचा जणू काही ध्यास घेतला आणि अनेक गावं सुधारली आणि त्यासाठी अथक प्रयत्न केले. वेंगुर्ला शहरामध्ये मुख्याधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी 27 प्रकारच्या कचऱ्याचं वर्गीकरण करत शून्य कचरा मोहीम राबवली आणि त्याच वेळेवर कचऱ्यापासून खत आणि वीज निर्मिती करत नगरपालिकेला उत्पन्नसुद्धा मिळवून दिलं. वॉशिंग्टन पोस्ट ह्या प्रथितीय संस्थेने त्यांच्या या कामाची दखल घेतलेली आहे आणि इतकंच नव्हे तर CBSEने इयत्ता 6वीच्या विज्ञान पाठ्यपुस्तकामध्ये त्यांच्या या वेंगुर्लेकर पॅटर्नवरती चक्क एक धडासुद्धा समाविष्ट केलेला आहे. कर्जत, माथेरान, लातूर या अनेक गावांमध्ये त्यांनी डम्पिंग ग्राउंड मुक्त संकल्पना राबवली आहे आणि म्हणून माथेरानमधल्या एका रस्त्याला त्यांचं नावसुद्धा देण्यात आलं आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधल्या आपल्या पहिल्या टर्ममध्ये करोना काळामध्ये पहाटे 4:30 ते रात्री 12 वाजेपर्यंत अथक काम करून त्यांनी कामगारांचं मनोबल वाढवलं आणि तिथल्या 400 कचराकुंड्या हलवून कचराकुंड्या मुक्त शहर निर्माण केलं. त्यानंतरच्या त्यांच्या कालावधीत 3,700 कुंड्या. मग ही संख्या फारच मोठी आहे. माझ्याकडे मिळालेली माहिती खरोखर चुकीची आहे. 3,700 कचऱ्या कुंड्या हलवणं ही किती कठीण बाब असेल हे आपल्याला नक्कीच माहिती असू शकतं. ऐतिहासिक आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करून तिथे बायो मायनिंग करण्याचा शुभारंभ देखील त्यांनी केलेला आहे. 2025मध्ये पुन्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत त्यांची जेव्हा नियुक्ती झाली तेव्हा त्यांनी कचरा वर्गीकरण 3% वाढवून 70% नेलं आहे, जे संपूर्ण मुंबई महानगर एरिया जो समजला जातो MMR म्हणतात ह्यातलं सर्वात जास्त प्रमाण आहे. बहुचर्चित झालेली त्यांची बदली नागरिकांच्या रोषामुळे आणि नागरिकांच्या प्रचंड दबावामुळे सरकारला रद्द करण्यास भाग पडलेली आहे आणि त्यांची पुनर्नियुक्ती इथे झाली आहे. मला वाटतं ह्याच्यापेक्षा जास्त त्यांच्या यशाची मोठी पोचपावती काही असूच शकत नाही. ज्यांची भेट घ्यायला, ज्यांना बघायला, ज्यांची मुलाखत घ्यायला अनेक जणं तळमळत असतात, अशा बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या या कार्यामुळे त्यांची आत्तापर्यंत 2 वेळा मुलाखत घेतलेली आहे. अशा या बहुआयामी धाडसी व्यक्तिमत्वाशी आज आपण मनमोकळ्या गप्पा करणार आहोत 2 भागांमध्ये. पहिल्या भागामधल्या आपल्या गप्पांची सुरुवात करूया. चला तर जाणून घेऊया त्यांचे अनुभव. सर, आजच्या मुलाखतीला सुरुवात करताना मला आपल्याला असं विचारायचं आहे की आपली पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झालेली होती, निवड झालेली होती. खाकी वर्दीचा मान आणि शान सगळ्यांनाच माहिती. मग तो बाजूला सारून आपण नागरी सेवेकडे कसे वळलात? मी 2007 ते 2010
रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम केलेलं आहे आणि 8 ते 10 या 2-2.5 वर्षात मी रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनलाच उपनिरीक्षक म्हणून काम केलं. ते काम करत असताना तंटामुक्त महात्मा गांधी तंटामुक्त अभियान त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात चालू होतं आणि त्या अभियानाच्या अनुषंगानं मी रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन हद्दीत जवळपास 7 गावं ही तंटामुक्त केली आणि ते तंटामुक्त गावं झाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की कुठलीही योजना असू दे, कुठलंही शासकीय एखादं अभियान असू दे, लोकांचा सहभाग जर चांगला असेल तर ते एकदम शाश्वत पद्धतीनं यशस्वी होऊ शकतं. रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतली जी काही गावं होती ती खूप मोठी होती. नाचणे असेल, पोमेंडी, फणसोप, कसोप, शिरगाव, परत मिऱ्याबंदर आणि हे सगळी जी आहेत ती मोठी गावं आहेत. ह्या सगळ्या मोठ्या गावांना तंटामुक्त करणं हे एक चॅलेंज होतं. तर आम्ही सगळ्यांच्या खूप बैठका घेतल्या, लोकांना समजून सांगितलं आणि छोट्या छोट्या गोष्टींवर जे वाद होतात ते लोकांना समजून सांगितलं, ते पटलं आणि अक्षरशः लोकांनी खूप पुढाकार घेऊन मग आपापसातली तंटे मिटवले. जवळपास 1000 तंटे आम्हाला 2 वर्षाच्या कालावधीत मिटवता आले. 14-14, 15-15 वर्षाच्या पूर्वीचे जुने तंटे मिटवले. काही होणारे घटस्फोट आम्ही थांबू ठेवू शकलो सामंजस्यानं. तर अशा पद्धतीनं एक चांगलं काम लोकांच्या सहभागातून घडल्यानंतर मी मुख्याधिकारी म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातच दापोली येथे पहिली कामाची सुरुवात केली आणि त्यावेळेस लक्षात आलं की आता तंटामुक्तीकडून प्लॅस्टिक मुक्तीकडे जाण्याची गरज आहे आणि मग त्यानंतर कचरामुक्तीकडं. तर पहिल्याच दिवशी ध्यास घेतला प्लॅस्टिक मुक्तीचा, कचरामुक्तीचा आणि त्या दृष्टीनं नियोजन केलं आणि अवघ्या 15 दिवसात आम्ही दापोली शहर प्लॅस्टिक मुक्त केलं आणि कचरा वर्गीकरणाला सुरुवात केली आणि तिथं बायोगॅस प्रकल्प बांधलेला पूर्ण झालेला होता, परंतु त्याला वर्गीकृत कचरा येत नसल्यामुळे तो वापरात नव्हता. तो आम्ही वापरात आणला, त्याच्यापासून वीज निर्मिती केली आणि तो परिसर एकदम दुर्गंधीयुक्त होता, तो सुगंधी आणि एक चांगला परिसर झाला. अशा पद्धतीने सुरुवातच अशी दमदार झाल्यामुळं माझं कचरा व्यवस्थापन हे माझे प्रायोरिटीचा विषय बनला आणि कचऱ्यात त्या गावात आणि डम्पिंग ग्राउंडवर कचरा शून्य पातळीवर कसा आणता येईल तो अभ्यास सुरू झाला आणि माझ्या नोकरीच्या सुरुवातीच्या कालखंडापासून 5 वर्षाच्या कालखंडात जे वेगवेगळे प्रयोग केले ते वेंगुर्ला येथे त्याचा एकदम पूर्णत्व आलं आणि तिथला कचरा डेपो शून्य पातळीवर आणण्यास मदत झाली. खरं आणि सरांनी सांगितलं ऐकून मला फारच बरं वाटलं, कारण रत्नागिरी हे खरं तर माझं गाव. तंटामुक्त आणि कचरामुक्त व्हायला लागलं असेल तर त्याच्यासारखी आनंदाची गोष्ट दुसरी काहीच नसेल, नाही का? पण सर कसं आहे माहिती आहे, अधिकारी पद मिळालं ना की उच्च राहणीमान आणि सुखसोयींनी आयुक्त जगण्याकडे सगळ्यांचा साधारण कल असतो. असं असताना हा घनकचरा व्यवस्थापनसारख्या दुर्लक्षित विषयाकडे आपण वळलात. म्हणजे हे फक्त केवळ तुम्ही जसं म्हणालात तसं तंटामुक्तातून आपला आपोआप प्रवास झाला का आपण जाणीवपूर्वक त्याच्यावरती विचार केलात की हे देखील खूप जास्त गरजेचं आहे? नाही, असं काही ठरवलेलं नव्हतं, परंतु तंटामुक्त अभियानात एक लक्षात आलं की लोकांच्या सहभागातून खूप मोठी क्रांती घडू शकते आणि एक चळवळ बनू शकते. तर त्याचाच एक मला जो अनुभव आला त्याच्यातून मी नंतर मुख्याधिकारी झाल्यावर नागरी जीवनातला सगळ्यात मोठी जर समस्या कुठली असेल तर कचरा व्यवस्थापन. आणि हे कचरा व्यवस्थापनामुळं खूप समस्या निर्माण होतात, जागोजागी वाद निर्माण होतात. कचरा ज्या भागात आहे त्या परिसरातलं आरोग्य धोक्यात येतं आणि त्या भागात काय वादाचं केंद्रबिंदू हे डम्पिंग ग्राउंड होतं. तर ते वादच समूळ नष्ट करायचा आणि त्या भागातल्या लोकांना एक घटनेनं दिलेला जो काही एक स्वच्छ वातावरणाचा, स्वच्छ हवा त्यांना मिळली पाहिजे, स्वच्छ पर्यावरण मिळलं पाहिजे, हो त्या भागातल्या लोकांचा हक्क आहे आणि त्याच्यापासून आपण त्यांना वंचित ठेवू शकत नाही. तर त्यामुळं कचरा व्यवस्थापन जर सुयोग्य पद्धतीनं केलं तर सगळे नागरिकांचा हक्क स्वच्छ पर्यावरणाचा हा अबाधित राहू शकतो आणि आपल्याला पूर्ण शहर एकदम स्वच्छ राहून एक त्याचा एक हॅपीनेस इंडेक्स वाढतो त्या शहराचा आणि एक सगळ्याच कामावर त्याचा एक सकारात्मक परिणाम होतो. ह्याचा अनुभव मला निश्चितपणे या माध्यमातून आला. त्यामुळं मी माझ्या स्वतःच्या अभ्यासातून हे मॉडेल डेव्हलप करत गेलो आणि ते एकदम चांगल्या पद्धतीने विकसित झालं. हे सगळं सेल्फ स्टडीतून झालेलं आहे.
बरोबर आहे. ही खरोखर खूप कौतुकाची गोष्ट आहे, की पद मिळाल्यानंतर आरामात आहे तशी नोकरी चालू ठेवण्याऐवजी काहीतरी वेगळा विषय घ्यायचा, त्याचा अभ्यास करायचा आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने करत राहायचा. कुठच्याही गोष्टींमध्ये सुरुवात करणं किंवा शुभारंभ करणं सोपं जातं, पण सातत्य राहत नाही. सर, आपण म्हणालात ते वेंगुर्ला पॅटर्न आपण जो बसवलात, आपण अभ्यास केलात, पण नक्की पॅटर्न म्हणजे तुम्ही नक्की काय हां. केलंत तिथे? पॅटर्न म्हणजे काय आहे, की वेंगुर्ला पॅटर्न. आता कचरा पूर्वी बघा, म्हणजे एक 100 वर्षापूर्वी किंवा म्हणजे साधारण 100 वर्षापूर्वीचाच विचार करू आपण. तर त्या काळात काय होतं, की अविघटनशील घटक कचऱ्यात नव्हते. म्हणजे आता प्लॅस्टिक, सिंथेटिक मटेरियल, बरोबर. सिंथेटिक चपला आल्या. ह्या सगळ्या गोष्टी आपण कचऱ्यात तेवढ्यात जात नव्हत्या. जात नव्हते. कारण मोजकाच वापर असायचा आणि प्रत्येकाच्या दारात एक उकिरडा असायचा. खेडेगावात तर हे निश्चित चित्र होतं. आणि त्याच्यात काय होतं, की जो कुजणारा कचरा आहे, जनावरांचं मलमूत्र आणि आपल्या घरातील धूळ किंवा राख आणि हे कुजणारा भाजीपाला किंवा अन्न. बरोबर. अन्न तर शक्यतो जात नव्हतं, कारण अन्न कुत्री मांजरं घरात असायची, त्यामुळे त्यांना ते खायला घातलं जायचं. उकिरड्यावर जात नव्हतं. तर हे जे कचरा आहे हा उकिरड्यावर जायचा आणि तो दरवर्षी पूर्ण उकिरडा कुजायचा आणि तो आपण शेतात खत म्हणून खत म्हणून टाकायचो. वापरायचं. पण नंतरच्या काळात काय झालं, की ह्या कचऱ्यातलं प्रमाण बदललं. कचऱ्यात कुजणाऱ्या कचऱ्या व्यतिरिक्त न कुजणारा कचरा, सिंथेटिक मटेरियल, प्लॅस्टिकचं मटेरियल हे खूप मोठ्या प्रमाणात आलं आणि त्यामुळं जो काही कचरा कुजायचा दरवर्षी तो कुजायला थांबला. कचरा कुजायचं थांबल्यानंतर शहरात असे डम्पिंग ग्राउंड निर्माण झालं. डम्पिंग ग्राउंडच्या ढीग वाढायला लागले. डम्पिंग ग्राउंडचे ढीग एवढे वाढायला लागले, की ते समस्यांचे डोंगर झाले. बरोबर. तर अशा पद्धतीनं शहरातली परिस्थिती बदलत गेल्यानंतर मला असं लक्षात आलं, की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ह्याच्यावर सोल्युशन नाही असं म्हणून चालणार नाही. कारण लोकसंख्या वाढते, कचरा वाढतोय आणि हे डम्पिंग ग्राउंडच्या जागा ह्या पूर्णपणे व्यापल्या तर भविष्यात काय करायचं आणि असे डम्पिंग ग्राउंड किती निर्माण करायचे. तर डम्पिंग ग्राउंड हेच मुळात जर कायमचं बंद झालं तर ह्या सगळ्या समस्या सुटतील. मग ते बंद करण्यासाठी काय करावं लागेल? बंद करण्यासाठी कचरा वर्गीकरण हाच एकमेव उपाय आहे. बरं, कचरा वर्गीकरण हा उपाय म्हटलं तर ओला आणि सुका ह्या 2 प्रकारात जर कचरा वर्गीकरण केलं तर ते प्रश्न सुटणार नाही. कारण ओला कचऱ्याचे आपण ठीक आहे कंपोस्टिंग करू, बायोगॅसला त्याच्यातनं वीज निर्मिती करू. परंतु सुक्या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक, कागद, रबर, टायर, चपला हे जे वेगवेगळे घटक आहेत हे सगळे एकत्रित जर आपण गोळा केलं तर त्याची एकत्रित प्रक्रिया करू शकत नाही. प्रत्येकाची एक गुणधर्म वेगळे आहेत, प्रत्येकाची प्रॉपर्टी वेगळी आहेत. मग मी काय केलं, त्याच्या गुणधर्मानुसार, त्याच्या प्रक्रियेनुसार त्याच्या वर्गीकरणाची पद्धत सुरू केली. 2015ला आम्ही आता कचरा संकलित करताना ओला कचरा दररोज घ्यायचा, सॅनिटरी वेस्ट दररोज घ्यायचं, परंतु सुका कचरा आहे हा वारानुसार ठरवला. आता वारानुसार असा ठरवलं की सोमवारी प्लॅस्टिक दिला, मंगळवारी पेपर दिला, बुधवारी कापड दिलं, गुरुवारी काच दिली, शुक्रवारी थर्माकोल दिलं. अशा पद्धतीनं त्याचे वार ठरवले आणि ह्याला काही कंपार्टमेंटमध्ये सगळा कचरा टाकण्याऐवजी प्रत्येकाला एक गोणी दिली आणि त्या गोणीमध्ये टाकायचा. म्हणजे फ्लेक्झिबल झालं. म्हणजे तुमचा एक कचऱ्याचा प्रकार वाढला, एक गोणी वाढली. कंपार्टमेंट वाढवू शकत नाही गाडीत. त्यामुळे हे सोपं केलं. आता हे कप आहे, हा सिरॅमिक आहे, हे सिरॅमिक सुद्धा वेगळं केलं. म्हणजे असं जेवढे कचऱ्याचे प्रकार आहेत, काचत परत फुटलेल्या काचाला वेगळी व्हॅल्यू, मग त्या फुटलेल्या काचा वेगळ्या, बांगडीच्या काचा वेगळ्या, फ्लोरसेंट ट्यूब त्या काळात होती, आता ते वापर कमी झाला, आता LED आलं, तर ते फ्लोरसेंट ट्यूब वेगळ्या. फ्लोरसेंट ट्यूब आम्ही सगळे एकत्रित करून बांगडी बनवणाऱ्या फॅक्टरीसाठी त्या वापर करायच्यासाठी आम्ही पाठवून दिल्या. असे प्रत्येक गोष्टीला आम्ही त्याचा उपाय शोधला आणि आता सगळ्या गोष्टीला उपाय. आता ऊर्जा अक्षयतेचा नियम आपण अभ्यासला. म्हणजे ऊर्जा कधीही नाश पावत नाही, नष्ट होत नाही. फक्त एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत होतं. तसंच ह्या कचऱ्यातल्या वेगवेगळ्या घटकाचं तसंच आहे. कुठलंही नाश पावत नाही, नष्ट होत नाही, परंतु एकाचं रूपांतर दुसऱ्यामध्ये होतं. म्हणजे आता ओला कचरा आहे, ओला कचऱ्याचं खत बनतं, बायोगॅसद्वारे वापर केला तर त्याची वीज निर्मिती होते. आणि पेपर आहे, पेपरचा कचरा हा तुमचा वेगळा तुम्ही संकलित केला तर तो पेपर परत इंडस्ट्रीला पाठवलं तर त्याच्यापासून परत पेपर बनणार, मग ते वायाच जाणार नाही. प्लॅस्टिक आहे, प्लॅस्टिकचं सिंगल यूज प्लॅस्टिक आम्ही एकदम स्ट्रिक्टली बंद केलं 2010 साली दापोलीत. त्याच्यानंतर प्रत्येक गावात मी ते सिंगल यूज प्लॅस्टिक बॅन करण्याचा प्रयत्न केला आणि ते यशस्वी झाला. त्यानंतर
इतर जे प्लॅस्टिक आहे, पॅकेजिंगचं प्लॅस्टिक आहे किंवा थोडंफार प्लॅस्टिक आपल्या पॅकेजिंग मल्टीलेअर चं पॅकेजिंग आहे, हे सगळ्यामध्ये प्लॅस्टिक येतं. ते वेगळं संकलित केलं, ते श्रेड केलं आणि रस्ते निर्मितीमध्ये डांबरामध्ये वापरासाठी वापर केला त्याचा. अशा पद्धतीनं प्लॅस्टिकचा एकदम परफेक्ट वापर केला, त्यामुळे प्लॅस्टिक शिल्लक राहिलं नाही. पुट्टा आहे, पुट्टा रिसायकलिंगला जातो. रबर आहे, रिसायकलिंगला जाते. अशा पद्धतीनं सगळे घटक आम्ही रिसायकलिंगला पाठवले. जो झाडांचा पालापाचोळा होता तो क्रश करून त्याच्यापासून ब्रिकेट्स बनवल्या, ज्या कांडी कोळसा म्हणून त्याचा वापर होतो. ओल्या कचऱ्यापासून खत बनवलं, वर्मी कंपोस्ट खत बनवलं, बायोगॅस स्लरी आम्ही शेतकऱ्यांना टँकरद्वारे विक्री केली त्याची. असे सगळे घटक आमचे गेल्यानंतर शिल्लक काहीच राहिले नाही. सुरुवातीला काही थोडेफार प्रमाणात कॉन्टॅमिनेशन एकत्र 2पेक्षा अधिक कचरा आला की त्याचं दूषितपणा होतं, ते तसे काही राहिलं. ते सुरुवातीला आम्ही 1-2 ट्रक ह्या बेळगावच्या सिमेंट फॅक्टरीला पाठवल्या. नंतर आमचं 2-3 महिन्यानंतर एवढं परफेक्शन आलं की आमचा कचरा शिल्लक राहिलेला नाही आणि आजही कुठलाही कचरा शिल्लक राहत नाही. म्हणजे जवळपास 11 वर्ष झाली तर तिथं कसलाही कचरा शिल्लक राहत नाही. ते एकदम सस्टेनेबल मॉडेल झालं. तर हे सगळं वेंगुर्ल्यातल्या लोकांच्या पुढाकाराने आम्ही त्यांना जे समजून सांगितलं आणि त्यांनी ऐकून घेतलं आणि त्याच्यातनं झालेला हा बदल आहे. आणि मी हा प्रयत्न 2015, 16, 17पर्यंत हा लोकांमध्ये चांगल्या पद्धतीनं रुजवला. त्यानंतर यामध्ये कुणालाही काहीही करायची गरज नाही. ॲटो मोडवर हे आता काम चालू आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. जसं मी मगाशी म्हटलं, सातत्य असणं खूप गरजेचं आहे. आणि सर म्हणाले ते खरं आहे. आणि मी दर 2-3 महिन्यांनी एकदा वेंगुर्ल्याला भेट देतो आणि याची पाहणी करतो आणि काही त्रुटी असतील तर त्यांना सांगतो. हे अजून जास्त महत्त्वाचं पालकत्व मी कायम ठेवलेलं आहे. कारण नाहीतर तो मार्ग तिथे सुटला की कित्येक वेळा मग त्याचा पुढे पाठपुरावा होत नाही आणि ते तिथे थांबून जातं. जसं सर म्हणाले तसं आहे की कचऱ्याचे डोंगर. आता असं झालं आहे की आपण डोंगर फोडतो, इमारती उभे करतो आणि मग कचऱ्यांचे डोंगर तयार होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला अशा गोष्टी करणं हे खूप अतिशय गरजेचं आहे. पण सर कसं असतं माहिती आहे, तुम्ही हा वेंगुर्ला पॅटर्न बनवला, त्याची अथक मेहनत घेतली, हे बरोबर आहे. पण पाऊलवाट तयार करतानाच सगळ्यात जास्त त्रास होतो. राजरस्ता झाला की मग त्याच्यावरनं सगळेजण जातात. तर ही पाऊलवाट जेव्हा तुम्ही तयार केली तेव्हा तुम्हाला काय अडचणी आल्या? आता ऐकायला आणि सांगायला खूप छान वाटतंय, परंतु तो तेवढा सोपा मार्ग नाही. मी 5 जून 2015ला नागरिकांची, त्यावेळेचे नगराध्यक्ष प्रसन्न कुबल, आज ते हयात नाहीत, परंतु खूप चांगली साथ लाभली त्यांची, तिथले सर्व नगरसेवक त्यांच्याबरोबरचे आणि नागरिक, व्यापारी, पत्रकार ह्या सगळ्यांना एकत्रित घेऊन आम्ही ही मोहीम सुरू करायचा निर्णय घेतला. आणि त्यामध्ये मी सगळ्यांपुढे एक गोष्ट मांडली की वेंगुर्ल्यात एक दीपस्तंभ आहे आणि तो खूप जहाजांना दिशादर्शक आणि महत्त्वाचा असा दीपस्तंभ आहे. ऐतिहासिक असा तो दीपस्तंभ आहे. तर तो दीपस्तंभ जसा जहाजांना दिशादर्शक ठरतो तसं आपण स्वच्छतेचे एक असा वेंगुर्ला पॅटर्न तयार करू की तो सगळ्या जगाला दिशादर्शक ठरेल. अशा पद्धतीनं आपल्याला हा पॅटर्न तयार करतात आणि त्यासाठी मी सगळ्यांपुढं एक प्रस्ताव ठेवला की आपल्याला कशा पद्धतीने करायचं आणि त्याला सगळ्यांनी होकार दिला आणि आम्ही कामाला सुरुवात केली. आता मी सांगितलं कचरा वर्गीकरण असं पाहिजे तर कुणी करणार नाही. ते कसा करायचा हे आम्ही प्रत्यक्ष लोकांपुढं त्याचं एक मॉडेल दाखवलं, त्याचं डेमॉन्स्ट्रेशन केलं आणि आम्ही घंटागाडीबरोबर 4-4 आमचा ऑफिसचा स्टाफ नेमला आणि लोकांना आता वर्गीकरण करा, हे ह्या डब्यात टाका, ते डब्यात टाका असं सांगून ते परफेक्शन येत नाही. आम्ही एक चटई ठेवली, त्या चटईवर त्यांनी त्यांच्या घरातला कचरा टाकायचा आणि त्याचं वर्गीकरण कसा कंपार्टमेंटमध्ये टाकायचं ते आम्ही त्यांना शिकवलं आणि ड्राय वेस्ट कसा प्रत्येक गोणीत वेगवेगळा टाकायचा. तर हे तुम्ही आधी घरात साठवा, इथपर्यंत आणू नका. आणि घरात ते वेगवेगळं ठेवल्यानंतर ते आमच्या घंटागाडीत दिल्या तर त्याची व्यवस्थित प्रक्रिया होती आम्ही सांगेल. आता ह्याच्यासाठी आम्ही सकाळी 5:30 ते 9:30 घंटागाडीबरोबर असायचो. त्यानंतर 10ला ऑफिसला 10 ते 6 ऑफिसमध्ये थांबायचो. परत संध्याकाळी 6 नंतर एक भाग आम्ही कव्हर करायचो. जवळपास 11-12 वाजायचे आम्हाला रात्री. तर अशा पद्धतीनं जनजागृती, प्रभावी जनजागृती आणि ह्यात चुकला तर त्याच्या बाबतीत कारवाई निश्चित आम्ही करण्याचं धोरण ठेवलं. त्यामुळं जे कामगार चुकतील त्यांना त्याचा दंड लागेल, जे नागरिक चुकतील त्यांना दंड लागेल अशा पद्धतीनं. आणि मला पूर्ण खात्री की 3 दिवस आपण त्याला कचरा कसा वेगळा असतो हे सांगितलं की 4थ्या दिवशी तो बरोबर आणतो आणि त्याला एक्सक्यूज नाही, त्याला परफेक्ट ते केल्याशिवाय पुढं जायचं नाही ही सिस्टीम ठेवली. त्यामुळं एकदम कडक शिस्त
लागली आणि 3 महिन्यात हे मॉडेल एकदम परफेक्ट डेव्हलप झालं. म्हणजे थोडक्यात जे वर्गीकरण आपण करायचं आहे कचऱ्याचं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये, ते वर्गीकरण तुम्ही नाही केलं किंवा नागरिक. महापालिकेला, तुम्ही लोकांना शिकवलं. कुठलीही करायला. संस्था, महापालिका किंवा नगरपालिका किंवा ग्रामपंचायत हे करू शकत नाही. आणि ते केलं तर त्याला तेवढं क्वालिटी येणार नाही आणि तेवढं परफेक्शन येणार नाही आणि ते कचरा पूर्ण प्रक्रियेत जाणार नाही, प्रक्रिया होणार नाही. बरोबर. नागरिकांनी केलं तरच ते क्वालिटी राहणार. कारण सगळ्यांचा कचरा एकत्र आला आणि त्यातनं जर आपण वेगळं केलं ते दूषित होते. हे दूषितपणा टाळण्यासाठी ॲट सोर्स त्याच्या घरीच ते वेगळं ठेवणं खूप गरजेचं आहे आणि तेच वेंगुर्ला पॅटर्नचं वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य 2 पेक्षा अधिक प्रकारचा कचरा एकत्र आला की तो दूषित होतो. तो दूषितच होऊ द्यायचा नाही. तो प्युरिटी मेंटेन करायची, त्याची एकदम त्याचं म्हणजे शुद्धता ठेवायची त्या शुद्धता कचऱ्याची ठेवायची. आणि त्या कचऱ्यावर संस्कार झाला पाहिजे तरच तो चांगला बरोबर. टिकतो. आणि शुद्धता टिकवली गेली आणि वर्गीकरण योग्य रीतीने झालं की आपोआप कुठलाच घटक त्याचा वाया जात नाही. नाही आणि त्याचं विघटन करणं किंवा त्याला Yes, क्षय yes. करणं आपल्याला सहज शक्य बरोबर, होतं. अगदी बरोबर. मंडळी, सरांबरोबर खूप गप्पा मारायच्या आहेत आपल्याला आणि खूप काही जाणून घ्यायचं आहे, पण आपल्याबरोबर थोडीशी वेळेची मर्यादा आहे, त्याच्यामुळे आजचा भाग आपण इथे संपवतो आहोत. पण तू लक्षात ठेवा, दुसऱ्या भागात आपण सरांबरोबर पुन्हा एकदा बोलणार आहोत आणि त्यांच्याकडनं त्यांचे या घनकचरा व्यवस्थापनातले अनुभव देखील ऐकणार आहोत आणि त्यांचं पुढील अनेक गोष्टींसाठी मार्गदर्शन सुद्धा घेणार आहोत. तर पुढील भागामध्ये भेटूया आपण सरांबरोबर पुन्हा एकदा त्यांच्या अनुभव ऐकण्यासाठी. धन्यवाद.